नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडअळीचा 100% होणार नायनाट होईल मित्रांनो। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंडअळीचा 100% होणार नायनाट। पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायामुळे गुलाबी बोंडअळीचा 100% होणार नायनाट? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता कापसाच्या पिकावरील बोंडअळी 100% होणार समाप्त। पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता कापसाच्या पिकावरील बोंडअळी 100% होणार समाप्त? चला जाणून घेऊया। बघा मित्रांनो, खास करून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील जो कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे तो या ठिकाणी चिंतातूर झालाय, कारण कापसावर गुलाबी बोंडअळीचा अटॅक येण्याची भीती त्याला वाटत आहे। अशा परिस्थितीमध्ये एक औषध तुम्हाला सांगणारे, एक कीटकनाशक सांगणारे की ज्याचा वापर केल्याने गुलाबी बोंडअळी 100% समाप्त होणार आहे। तर या असणाऱ्या औषधाचं नाव आहे, या असणाऱ्या कीटकनाशकाचं नाव आहे प्रोफेक्स सुपर। होय मित्रांनो, प्रोफेक्स सुपर जर 15 लिटरच्या पंपामध्ये 25 ml मिक्स करून जर आपण अमावस्येच्या 2 दिवसानंतर फवारणी घेतली आणि जेव्हा आपलं कापसाचं पीक 60-65 दिवसाचं असेल किंवा 55 ते 65 दिवसाच्या दरम्यान असेल तर त्यावेळी त्या काळी कापसाच्या पिकाला फुलं लागलेली असतात। हीच ती वेळ, हाच तो क्षण ज्यावेळी अमावस्येच्या 2 दिवसानंतर जर प्रोफेक्स सुपरचा वापर आपण केला तर 100% आपण गुलाबी बोंडअळीचा खेळ संपवू शकतो। मग मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या। जर तुम्हाला गुलाबी बोंडअळीचा कायमचा नायनाट करायचा असेल तर आपलं कापसाचं पीक 55 ते 65 दिवसाचं झाल्यानंतर त्याला फुलं लागू लागले की 100% आपण गुलाबी बोंडअळीच्या नायनाटासाठी 15 लिटरच्या पंपामध्ये 25 ml प्रोफेक्स सुपर मिसळून जर फवारणी केली तर तुम्हाला सांगतो या गुलाबी बोंडअळीचा बऱ्यापैकी बंदोबस्त होऊन जातो। तर मित्रांनो, ही होती सध्याची अपडेट की फक्त एक छोटासा उपाय करून गुलाबी बोंडअळीचा बंदोबस्त आपण करू शकतो। तर मित्रांनो, असणारा हा उपाय आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणारा व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।